सो हे एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, आजचं हे लेक्चर एकदम मी 15 मिनिटांमध्ये राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी तसंच कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची एक आंतरशासकीय ऑर्गनायझेशन किंवा एक इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन ज्याला आपण ब्रिक्स म्हणतो. ब्रिक्स आणि ब्रिक्स प्लस नेमकं काय आहे हे आपण याच्यातून समजावून घेणार आहोत. तर हे लेक्चर शेवटपर्यंत बघा. तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हे लेक्चर शेअर करा. राईट, त्यांना सुद्धा फायदा होईल. आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण मग सुरुवात करू. ब्रिक्स आणि ब्रिक्स प्लस याची नेमकी सुरुवात कशी झाली. तर हे लेक्चर सुरू करण्याअगोदर जस्ट मी तुमचे 20 सेकंद घेतो. बघा, आपण आता येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी एक 45 दिवसांची बॅच सुरू केलेली आहे. तुम्ही म्हणाला 45 दिवसांची. येस, ॲक्च्युली आता ते 29 आपला मार्चलाच आता एक्झाम तुमची सुरू होणार आहे. बट जो आपले जीएसचे पेपर आहेत ते 17 आणि 18 आणि 19 एप्रिलला आहेत. राईट, आणि नंतर मग 26 एप्रिलला डायरेक्टली ऑप्शनलचा पेपर आहे. सो आपल्याला जीएससाठी साधारणतः 40 ते 45 दिवस आपल्याला मिळत आहेत. राईट, 45 ते 47 दिवस मिळत आहेत. सो मग या 45 दिवसांचा साठी आपण एक बॅच लॉन्च केलेली आहे. ती बॅच जे विद्यार्थी प्री क्वालिफाय झालेले आहेत त्यांच्यासाठी ही बॅच पूर्णपणे फ्री आहे. राईट, याच्यामध्ये आपण तुमचा जीएसचा सर्व सिलेबस एकदम टू बी म्हणजे एकदम पॉइंट वाईज कव्हर करून तुम्हाला देणार आहोत. आणि एवढंच नाही तर तुम्हाला दररोज सेक्शनल तुमचे पेपर्स आन्सर रायटिंग तुमच्याकडून करून घेणार आहोत. आणि नंतर आपण पूर्णपणे फुल लेंथ पेपर सुद्धा तुमच्याकडून आपण सोडून घेणार आहोत. सो म्हणजे फुल लेंथ टेस्ट पण असणार आहेत आणि सेक्शनल टेस्ट पण असणार आहेत. तर तुमचे कोणीही मित्रमैत्रिणी असतील किंवा तुम्ही स्वतः असाल जे आता मेन्स देणार आहेत तर त्यांना ही जॉईन करायला सांगा. त्यांना 100% फायदा होईल. आणि दररोज तुमचे आन्सर चेक करून तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला 1 to 1 मेंटॉरशिप पण देण्यात येणार आहे. आणि डेली तुमचे आन्सर्स चेक करून तुम्हाला लगेच त्याचा फीडबॅक मिळणार आहे. सो हा नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही मेसेज करा. मी तुम्हाला त्या बॅचमध्ये आपल्या टीमला ॲड करायला सांगतो. आणि सगळे जे तज्ज्ञ मंडळी आहेत, तज्ज्ञ शिक्षक ही बॅच पूर्णपणे तुम्हाला रन करणार आहेत तुमच्यासाठी. ओके, सो नक्की जॉईन करा. तर बघा, आता ही ब्रिक्स जी ऑर्गनायझेशन आहे ही काय आहे नेमकं, तर ग्लोबल साऊथमधील देशांसाठी राजकीय आणि राजनैतिक समन्वयाचे एक व्यासपीठ तयार केलेलं आहे. हे कुणाला पर्याय म्हणून तयार केलेलं आहे, तर हे जे ज्या जागतिक संस्था आहेत जसं की IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, युनायटेड नेशन्स असेल, WTO असेल, यांना एक पर्याय म्हणून. यांना पर्याय म्हणून का, तर हे जे आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, राईट, आणि ह्या ज्या आंतरराष्ट्रीय बँका आहेत यांच्यावरती जे विकसित राष्ट्र आहेत त्या विकसित राष्ट्रांचाच इन्फ्लुएन्स जास्त आहे. राईट, ते म्हणतील तेच पूर्व दिशा जास्त तर तिथं चालते. म्हणून यांना पर्याय म्हणून 2001 मध्ये जो आपले एक इकॉनॉमिस्ट होते, गोल्डमॅन सॅचे, हे जी इन्व्हेस्टमेंट बँकर जी आहे यूएसची, त्यातले एक इकॉनॉमिस्ट होते. त्यांनी एक संकल्पना आणली युनायटेड नेशन्समध्ये. नंतर पुन्हाही म्हणजे हे जे एमर्जिंग इकॉनॉमीज आहेत, ब्राझील असेल, रशिया असेल, इंडिया असेल, चायना असेल, यांची एक स्वतंत्र अशी एक स्वतःची ऑर्गनायझेशन असावी. सो मग नंतर काय झालेलं आहे, 2006 मध्ये UN मध्ये एक बैठक भरली होती. त्या बैठकीमध्ये या 4 राष्ट्रांनी सुद्धा एक बैठक घडवून आणली. आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी निर्णय घेतला की आपण स्वतःची अशी एक संस्था स्थापन करू. आणि याचं जे ॲक्रोनिम जे ॲक्रोनिम दिलेलं आहे तर त्या इकॉनॉमिस्टनं दिलेलं आहे, जो गोल्डमॅन सॅचेचा होता. त्यांनी काय केलेलं आहे, ब्रिक असं त्यांनी ॲक्रोनिम सुचवलं होतं. म्हणजे B फॉर ब्राझील, R फॉर रशिया, I फॉर इंडिया आणि C फॉर चायना. म्हणून नंतर काय झालेलं, तर 16 जून 2009 मध्ये एकातेरिनबुर्ग रशियामध्ये ब्रिक्स हे जे 4 राष्ट्र, त्या 4 राष्ट्रांची एक परिषद भरली, समिट भरली. आणि या समिटमध्ये ब्रिक या संस्थेची किंवा ऑर्गनायझेशनची स्थापना झालेली आहे. ब्रिक म्हणून स्थापना झाली होती. तर ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना हे काय आहेत, ह्या ब्रिक्स संस्थेत. ब्रिक्स जे आता पुढे झालेली आहे तर त्याची, आणि ब्रिक्स प्लस आता जी झालेली आहे त्याचे संस्थापक सदस्य हे 4च देश आहेत. नंतर पुढे काय झालेलं आहे, 2010 साली साऊथ आफ्रिकेला या ऑर्गनायझेशनचं सदस्यत्व बहाल करण्यात आलेलं आहे. आणि पुढे 2011 मध्ये जी थर्ड समिट झाली ब्रिक देशांची सान्या चायनामध्ये, त्याच्यामध्ये अधिकृतरित्या साऊथ आफ्रिकेला ऍड करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे नंतर ह्या ब्रिकचं काय झालेलं आहे, त्याला एस पुढे लागला आणि ब्रिक्स झालं. B म्हणजे ब्राझील, R म्हणजे रशिया, I म्हणजे इंडिया, C म्हणजे चायना आणि S म्हणजे साऊथ आफ्रिका. तर आता ब्रिक्स प्लस नेमकं काय आहे. ऍक्च्युली काय झालं, 2017 मध्ये चायनामध्ये
चायनामध्ये 9th समिट भरली होती या ब्रिक्स नेशनची. 9वी परिषद भरली होती शॅमिन चायनामध्ये. तर इथं चायनाने एक कॉन्सेप्ट मांडली, ती म्हणजे कशाची? ब्रिक्स प्लसची कॉन्सेप्ट मांडली. ब्रिक्स प्लस. ब्रिक प्लस म्हणजे काय? तर ब्रिक्स सदस्य प्लस इतर काही विकसनशील राष्ट्र आहेत, त्यांना पण आता या ब्रिक्स नेशन, ब्रिक्स ऑर्गनायझेशनमध्ये त्यांना सदस्यत्व बहाल करण्याचा निर्णय याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे. असं का? कारण की यांनी फक्त ही जी संस्था आहे ही स्ट्रॅटेजिकली एक्सपान्शन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जसं की IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, WTO असेल, युनायटेड नेशन्स असेल, यांचे भरपूर सारे सदस्य म्हणजे भरपूर सारे देश हे सदस्य आहेत. तसंच ह्या ब्रिक्स ऑर्गनायझेशनला सुद्धा जास्तीत जास्त सदस्यांना, जास्त देशांना सदस्य म्हणून जोडून घ्यायचं. जेणेकरून IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, युनायटेड नेशन्स असेल, WTO असेल, इथं आपल्याला इन्फ्लुअन्स पण क्रिएट करता येईल आणि जे विकसनशील राष्ट्र आहेत त्यांना चांगली मदत, आर्थिक मदत आणि इतर पायाभूत सोयीसुविधांसाठी मदत करता येईल. सो मग त्याच्यासाठी ही ब्रिक्स प्लसची कॉन्सेप्ट ही 2017च्या चायना शॅमिन 9th समिटमध्ये मांडण्यात आली आणि पुढे 2024ला एकूण 4 देशांना ब्रिक्सचं काय दिलेलं आहे? सदस्यत्व दिलेलं आहे आणि नंतर एका देशाला 2025 मध्ये एका देशाला. म्हणून आता सध्याचे जे सदस्य आहेत ब्रिक्स राष्ट्राचे ते एकूण 10 सदस्य राष्ट्र आहेत. मग आता 2024 मध्ये जी 16वी समिट झाली कझान रशियामध्ये 1 जानेवारी 2024ला, तर या समिटमध्ये एकूण 4 देशांना ब्रिक्सचं सदस्यत्व बहाल करण्यात आलं. ते देश कोणते हे लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन येईल. इजिप्त, एथिओपिया, इराण, युनायटेड अरब एमिरेट्स UAE आणि 6 जानेवारी 2025ला जी 17वी रिओ दी जेनेरो ब्राझीलमध्ये जी ब्रिक्स नेशनची परिषद झाली होती, तिथं इंडोनेशियाला काय केलेलं आहे? या ब्रिक्स ऑर्गनायझेशन किंवा ब्रिक्स संस्थेचं सदस्यत्व बहाल करण्यात आलेलं आहे. सो त्याच्यामुळे आता एकूण किती झाले? 10 सदस्य झाले. यालाच आपण म्हणतो ब्रिक्स प्लस म्हणतो याला. राईट. सो हे लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता आपल्याला आणखी काय लक्षात ठेवायचं, जसं की आणखी एक ह्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आणली, ती म्हणजे पार्टनर्स कंट्री. पार्टनर्स कंट्रीज. आता एकूण 10 देशांना आपले म्हणजे या ब्रिक्स जी ऑर्गनायझेशन आहे त्याचे पार्टनर सदस्य म्हणून सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे. मग त्याच्यामध्ये कोणकोणते देश आहेत? आता ते देश आहेत बेलारुस असेल, नंतर बोलिव्हिया असेल, क्युबा असेल, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, नंतर मलेशिया, नंतर नायजेरिया, थायलंड, युगांडा आणि व्हिएतनाम. हे असे एकूण 10 देशांना काय केलेलं आहे? तर पार्टनर कंट्रीजचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर एवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता ब्रिक्स ही जी ऑर्गनायझेशन आहे, जी आंतरशासकीय संस्था आहे, ऑर्गनायझेशन याचे नेमके ध्येय काय आहेत? तर ब्रिक्स देशांतर्गत सहकार्य वाढवणे आणि ब्रिक्स देशांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीला चालना देणे. तसंच जी वर्ल्ड बँक आहे, IMF आहे, यासारख्या वित्तीय संस्थांच्या नेतृत्वाची रचना बदलणं, त्याच्यावरती थोडा इन्फ्लुअन्स क्रिएट करण्यासाठी विकसनशील देशांमधील सहकार्य वाढून बहुध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण करणं, विकसनशील देशांमधील उत्पादने अमेरिका आणि युरोपातील बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यातील जे अडथळे येतात, ते अडथळे पूर्णपणे दूर करणे. तर ब्रिक्स ही जी संघटना आहे याचे आणखी उद्दिष्ट काय आहेत? तर उद्दिष्ट आपलं जर बघायचं म्हटलं तर सदस्य देश, आपले जे ब्रिक्स सदस्य देश आहेत एकूण 10 देश, या सदस्य देशांमधील आर्थिक, राजकीय आणि सामाजिक सहकार्य अधिक बळकट करणे, तसंच आंतरराष्ट्रीय प्रशासन, आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल गव्हर्नन्स आणि आणखी एक त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहे, ते म्हणजे इंटरनॅशनल सिक्युरिटी. राईट. ही पण त्याच्यामध्ये ऍड करण्यात आली. व्यवस्थेमध्ये ग्लोबल साऊथ देशांचा प्रभाव वाढवणं, युनायटेड नेशन्स असेल, IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, WTO असेल, यासारख्या जागतिक संस्थांची वैधता, सहभागातील समता आणि कार्यक्षमता सुधारण्याचा प्रयत्न करणे. कारण याच्यावरती सगळे जे विकसित राष्ट्र आहेत त्यांचाच पगडा जास्त आहे. याशिवाय हा जो ब्रिक्स नेशन्स आहेत ते शाश्वत सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देणे आणि सामाजिक समावेशनाला प्रोत्साहन देणे याच्यावरती भर देतो. तर आता ब्रिक्स राष्ट्रांनी बघा, जसं जे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे, ती आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आपल्या सदस्य राष्ट्रांना व्यवहार तोलातील संकटातून बाहेर काढण्यासाठी जसं लघु मुदतीचे कर्ज देतं, राईट. आणि बघा 1990-91 आपल्याकडे व्यवहार तोलाचं संकट आलं होतं. त्यावेळेस आपल्याला IMF कडून मदत मागावी लागली होती. बरोबर. पण IMF ने आपल्यावरती काही स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आपल्याला सुचवले होते. बट आता ब्रिक्स या संघटनेनं सुद्धा एक स्वतःचा $100 बिलियन एक फंड तयार केलेला आहे. त्याला म्हणतात CRA, कंटिंजंट रिझर्व्ह अरेंजमेंट फंड. आता हा काय आहे? तर हा कशासाठी सुरू केलेला आहे? तर IMF ला पर्याय म्हणून जी आपल्या ब्रिक्स सदस्य राष्ट्र आहेत, त्या ब्रिक्स सदस्य राष्ट्रांमध्ये जी जागतिक ग्लोबल लिक्विडिटी प्रेशर्स आहे, त्या प्रेशर्स पासून संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आला एक
आर्थिक यंत्रणात्मक साधन आहे, ज्याची स्थापना 2015 मध्ये करण्यात आलेली आहे आणि हा एक अल्पकालीन तरलता म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंटचं जे अल्पकालीन आपल्याकडे म्हणजे अरिष्ट येईल, बॅलन्स ऑफ पेमेंट आपल्याकडे जसं व्यवहार तुलाचं संकट आलं होतं त्याचप्रमाणे जे अल्पकालीन व्यवहार तुलाचं जे संकट आहे त्या संकटावरती किंवा त्या संकटातून निर्माण होणाऱ्या अडचणी याला सामोरे जाण्यासाठी सदस्य देशांना आर्थिक सहाय्य देणे हा त्याचा काय आहे उद्देश आहे. लक्षात ठेवा, सदस्य देशांना. राईट. तर हा जो करार आहे तो कायदेशीररित्या 2014 मध्ये जी फोर्टालेझा ब्राझीलमध्ये परिषद झाली होती तर त्याच्यामध्ये याच्यावरती स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत. आता याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आता कोण किती करणार, तर ब्रिक्स सदस्य जे आहेत 5 एकूण, त्या 5 सदस्यांपैकी चायनाने सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे $41 बिलियन. राईट. म्हणून चायनाला ब्रिक्समध्ये जो वोटिंग पॉवर मिळाले ते वोटिंग राईट्स 39.95% एवढं वोटिंग राईट्स मिळालेलं आहे. नंतर ब्राझील, इंडिया आणि रशिया यांनी प्रत्येकी $18 बिलियन याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे आणि त्यांना त्याप्रमाणेच वोटिंग राईट्स सुद्धा मिळालेले आहेत. आणि साऊथ आफ्रिकेनं $5 बिलियन आणि त्याप्रमाणे त्यांना वोटिंग राईट्स मिळालेले आहेत. तर हा झाला कंटिंजंट रिझर्व्ह अरेंजमेंट फंड, राईट, जो की आर्थिक संकट किंवा व्यवहार तुलाचं संकट, ब्रिक्स राष्ट्रांमधलं जे व्यवहार तुलाचं संकट आहे तो दूर करण्यासाठी आर्थिक मदत करतो. राईट. आता तुम्ही म्हणाल सर $100 बिलियन एनडीबीची स्थापना पण केली, त्याचं पण $100 बिलियन कॅपिटल, पेडअप कॅपिटल होतं, ते पण ती वेगळ्या पद्धतीने मदत करते, ते सांगतो आता. बघा, आता परत एकदा आपण थोडक्यात रिवाइज करू. जसं मी तुम्हाला सांगितलं ही पहिली जी समिट आहे ब्रिक्स नेशनची ती एकातेरिनबर्ग रशियामध्ये झाली, जिथं ब्रिक्सची स्थापना झाली. नंतर 2010 मध्ये साऊथ आफ्रिकेला आपण काय केलेलं आहे, ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि साऊथ आफ्रिकेला सदस्यत्व बहाल केलेलं आहे. आणि 2011ची जी स्थान्या चायना, राईट, स्थान्या चायनामध्ये जी समिट झाली त्या समिटमध्ये साऊथ आफ्रिकेला पूर्णपणे म्हणजे सदस्यत्व त्यांना मान्य करण्यात आलेलं आहे. नंतर जी 6वी परिषद होती फोर्टालेझा ब्राझील, राईट, ती कुठं फोर्टालेझामध्ये झाली होती, ब्राझीलमध्ये 2014ला, ज्याच्यामध्ये न्यू डेव्हलपमेंट बँक स्थापन करण्यात आलेली आहे. कुठं 6व्या परिषदेमध्ये. पण ऍक्च्युली जी न्यू डेव्हलपमेंट बँक आहे त्या न्यू डेव्हलपमेंट बँकेची जी कॉन्सेप्ट होती ती इंडियाची होती. ती इंडियाची कॉन्सेप्ट होती. कारण इंडियामध्ये 2012 साली इंडियामध्ये काय झालं होतं, 2012 साली आपली ब्रिक्स नेशनची समिट भरली होती, फोर्थ समिट म्हणतो आपण त्याला. तर त्या फोर्थ समिटमध्ये जी दिल्लीमध्ये भरली होती, तर या दिल्लीमधल्या समिटमध्ये या न्यू डेव्हलपमेंट बँक किंवा ब्रिक्स बँकेची संकल्पना मांडण्यात आली होती. पुढे ब्राझील फोर्टालेझामध्ये त्याची स्थापना करण्यात आली. म्हणजे त्याच्यावर निर्णय आणि स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. राईट. निर्णय व स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. आणि जी स्थापना आहे एनडीबीची स्थापना, ती एनडीबीची स्थापना जी आहे उफा रशियामध्ये एक परिषद झाली होती. त्या परिषदेमध्ये 2016 म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो 7 जुलै 2015 पासून त्याची स्थापना झालेली आहे. आणि जे कामकाज एनडीबीनं कधीपासून सुरू केलेलं आहे, 2016 पासून कामकाज सुरू केलेलं आहे. स्थापना 2015 मध्ये झाली, हे लक्षात ठेवा. म्हणजे 2014 मध्ये त्याच्यावरती अग्रीमेंट होती, निर्णय आणि स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आणि 7 जुलै 2015ला एनडीबीची स्थापना झाली. त्याला ब्रिक्स बँक किंवा न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणतो आपण. आणि त्याचं कामकाज 2016 पासून सुरू झालेलं आहे. तर याचं मुख्यालय कुठं आहे एनडीबीचं, तर मुख्यालय आहे शांघाय चायनामध्ये त्याचं मुख्यालय आहे. तर ही एनडीबी काय करते, तर ब्रिक्स सदस्य राष्ट्रांमधील जो शाश्वत विकास आणि शाश्वत पायाभूत विकास पुरवण्यासाठी आर्थिक मदत करते. राईट. त्याच्यासाठी $100 बिलियन पेडअप कॅपिटल सुद्धा त्यांनी निर्माण केलेले. फक्त एनडीबी मध्ये सर्व ब्रिक्स जे राष्ट्र आहेत, 5 राष्ट्र, राईट, जे आधीचे साऊथ आफ्रिका, इंडिया, ब्राझील, चायना, राईट, आणि रशिया, यांना समान मतांचा अधिकार फक्त तिथं दिलेला आहे. तर आता हे झालं. आता रिसेंट समिट पण आपल्याला जोड्या लावून विचारल्या जातात. तर 2023ची जी 15वी समिट होती ब्रिक्स नेशनची ती साऊथ आफ्रिकेमध्ये झालेली आहे. 2024ची 16वी समिट रशियामध्ये झालेली आहे. 2025ची 17वी समिट ब्राझीलमध्ये झालेली आहे. आणि आता जी प्रस्तावित समिट आहे ती 2026ची 18वी समिट असणार, ती इंडियामध्ये होणार आहे. याच्या अगोदर इंडियामध्ये कधी कधी समिट झाल्या, तर याच्या अगोदर 3 वेळा समिट झालेल्या आहेत. ते म्हणजे 2012 दिल्ली, 2016 गोवा इथं दिल्ली आणि 2021 मध्ये एक झाली होती समिट, राईट. आणि नंतर आता प्रस्तावित कुठं आहे, 2026ची इंडियामध्येच आहे. तरी इंडियामधली समिट कदाचित दिल्लीमध्येच होणार आहे. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.
याच्यावरती तुम्हाला एखादा क्वेश्चन येऊ शकतो आणि मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा हे तुम्हाला उपयोगाला येणार आहे. तर जाता जाता सगळ्यांनी लेक्चर शेअर करायचं आहे आणि ज्यांना कोणाला आपला मेन्सचा कोर्स जॉइन करायचा आहे त्यांनी काय करायचं आहे, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. फक्त त्यांचं पूर्व परीक्षा क्लिअर झालेली असावी अशी एक अट आहे. सो त्याच्यामुळे त्यांना पूर्णपणे तो फ्री देण्यात येणार आहे. ओके. सो चलो फिर यही रुकते हैं आणि पुढचा असेच आपण काही टॉपिक्स घेऊन आपण भेटणार आहोत. तर तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवरती लेक्चर हवं आहे ते पण तुम्ही मला सांगू शकता. मला मेसेज करा, राइट? तसं मी तुम्हाला टॉपिक्स घेऊन येत जाईल. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.